राडारोडा वाहून नेणाऱ्या डंपरवर भरारी पथकाची कारवाई. 140 वाहनांची पाहणी, 2 वाहनांना दंड. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात भरारी पथकांची पाहणी सुरू आहे. शुक्रवारी पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर नाका येथे भरारी पथकाने राडारोडा वाहून नेणाऱ्या 2 गाड्यांवर कारवाई केली. परिमंडळ 2चे उपायुक्त आणि पर्यावरण विभाग यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एकूण 140 डंपर वाहने तपासण्यात आली. त्यापैकी 2 वाहने बांधकामांचा राडारोडा ठाण्याच्या हद्दीत आणत होती. त्या वाहनांना जॅमर लावण्यात आला. तसंच प्रत्येकी 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाईही करण्यात आली. हे भरारी पथक या परिसरात अशाच प्रकारे अचानक भेट देऊन कारवाई करणार असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली. त्याचबरोबर ठाणे महापालिका हद्दीत येणाऱ्या डंपरला राडारोडा वाहतुकीचा स्कॅन कोड असणे बंधनकारक आहे. तसंच मुंबई महानगरपालिकेचा राडारोडा वाहतुकीस परवानगी असल्याचा परवाना आवश्यक आहे. त्याचबरोबर गौण खनिजाची वाहतूक करताना त्याच्या रॉयल्टीची पावती सोबत असणे आवश्यक आहे, असे याची माहिती देणारा फलक या भागात लावला जाणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले. आम्हाला इकडे दाखवावे लागणार. आम्हाला कसं काय देणार तो? काय आहे तुम्ही महापालिकेचे अधिकारी आहेत, ते पण गाड्या पकडायला लागले. मला बोलायला लागले ते पण गाड्या पकडायला लागले. गाड्या बंद करावं काही कारवाई कमी सांगा. ते पण थोडी चालतंय. आता काय डिस्ट्रिक्ट काम परमिशन आहे, जे काय परमिशन आहे गाड्या बघा, जे काय आदेश प्रशासनाकडनं प्राप्त झालेले आहेत त्याच्यावर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पोहोचण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण. विकसित भारत संकल्प यात्रेस आज ठाणे रेल्वे स्थानक येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला लाभार्थ्यांचे संवाद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत विविध शिबिरांचे आयोजन आज ठाण्यातील ठाणे रेल्वे स्थानक येथे करण्यात आले होते. या यात्रेत आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिबिरार्थींची ऑनलाईन प्रणालीमार्फत संवाद साधला. यावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त जी गोदेपुरे, शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त भाई, माजी नगरसेवक संजय वाघुले, भरत चव्हाण, संदीप लेले यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी शिबिरातील सर्व स्टॉलना भेटी देऊन योजनांचे स्वरूप, लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा यांची माहिती घेतली. ठाणे महानगरपालिका राबवित असलेल्या योजना, त्या योजनांसाठी पात्र असलेल्या सर्व नागरिकांपर्यंत या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पोहोचवण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी या सशक्त भारत घडविण्यास हातभार लावावा, असेही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.
तसंच आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी देखील नागरिकांशी संवाद साधत या यात्रेच्या माध्यमातून सर्व योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन उपस्थितांना केले। कार्यक्रमाच्या ठिकाणी PM उज्ज्वला, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड नोंदणी व अपग्रेडेशन, PM स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, अर्बन, ई-बस अशा विविध शासकीय योजनांची माहिती या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर देण्यात आली। आरोग्य शिबिर, क्षयरोग तपासणी व औषधोपचार शिबिर असे विविध उपक्रम राबविण्यात आले। केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू झालेली विकसित भारत संकल्प यात्रा 26 जानेवारी 2024 पर्यंत ठाणे महापालिकेच्या 9 प्रभाग समितीतील विविध ठिकाणी सुरू राहणार आहे। या कार्यक्रमासाठी डिजिटल स्क्रीन असलेला रथ सज्ज करण्यात आला आहे। तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा रथ रोज विविध ठिकाणी जात असून या माध्यमातून विविध शासनांची योजनांची प्रसिद्धी केली जात आहे। तसेच गरजू लाभार्थ्यांचा शोध घेणे, त्यांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देणे, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे उपक्रम अगदी तळागाळापर्यंत राबविले जात असून याला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। तसेच दुपारी न्यू प्रभातनगर गावदेवी येथे आयोजित केलेल्या विकसित संकल्प यात्रेसही नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला। बस मैं नज़ीर है और मेरा हस्बैंड ऑटो ड्राइवर है और मैं दूध भेजती हूँ घर वालों को और मेरे पास 2 पशु है और छोटी है और एक दूध देती है। मेरा हस्बैंड है और मेरे 2 बच्चे जो हूँ। अजय मैगेली पहले की तुलना अब आपके TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। श्रीमा बालनिकेतन हायस्कूल आयोजित 29व्या आंतरशालेय स्पर्धेचे उद्घाटन। 60 शाळांसह 2500 विद्यार्थ्यांचा सहभाग। श्रीमा बालनिकेतन हायस्कूल आनंदनगर ठाणे पूर्वच्या वतीने 29वी आंतरशालेय स्पर्धा 2 दिवस आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचे उद्घाटन आज श्रीमा ट्रस्टचे चेअरमन श्री गोपाल सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने संपन्न झाले। यावेळी श्रीमा ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टी मंजू तेजवानी, श्रीमा बालनिकेतन हायस्कूलच्या प्रिन्सिपल सेजल नारंग, श्रीमा बालनिकेतन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी अय्यर, श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव रमेश जोशी, श्रीमा विद्यालयाच्या प्रिन्सिपल मिनी मायर, श्रीमा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रमा अनंतरमण आणि शिक्षक आणि पालकवर्ग उपस्थित होता। 1994 साली श्री तारामा यांच्या जन्मदिनानिमित्ताने औचित्य साधून श्रीमा बालनिकेतन हायस्कूल अंतर्गत शालेय स्पर्धेचे प्रथम आयोजन करण्यात आले। कोरोना काळ वगळता गेली 29 वर्ष ही आंतरशालेय स्पर्धा संपन्न होत आहे। स्पर्धेत यावर्षी ठाणे जिल्ह्यासह मुंबई उपनगरातील 60 पेक्षा अधिक शाळांचा सहभाग असून विविध स्पर्धांमध्ये सुमारे 2500 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे। सकाळच्या सत्रात हस्तलेखन, फॅब्रिक पेंटिंग, काव्य वाचन, कथाकथन, इंग्रजी, हिंदी व मराठी वक्तृत्व आणि दुपारच्या सत्रात स्पेलॅथॉन, संस्कृत पठण, चित्रकला या विषयांवर स्पर्धा संपन्न झाली। रविवारी 10 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात हस्तलेखन, निबंध लेखन, कथालेखन, पॉट पेंटिंग, कथाकथन, गीतगायन, फॅन्सी ड्रेस, मेहंदी काढणे, संस्कृत पठण, संगणक सादरीकरण, रांगोळी, कॅलिग्राफी, घोषवाक्य लेखन आणि टाकाऊतून टिकाऊ अशा विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। श्रीमा बालनिकेतन, ये श्रीमा बालनिकेतन का 29th इंटर स्कूल कॉम्पिटिशन है। इंटर स्कूल कॉम्पिटिशन एंट्री फी होता है। 1994 श्री तारा माता 50th बर्थडे में इस इंटर स्कूल कॉम्पिटिशन का आयोजन किया गया था। तभी से अभी तक एंट्री फी रखा है हम लोगों ने। इस स्कूल में पार्टिसिपेशन 45 स्कूल्स इस साल पार्टिसिपेट कर रहे हैं और कम से कम 2500 से ज़्यादा बच्चे लोग पार्टिसिपेट करते हैं। ये पार्टिसिपेशन जो भी है एकदम वेरी सिस्टमेटिकली ऑर्गेनाइज
सभी मोस्ट ऑफ द कॉम्पिटिशन्स को आज ही उनको प्राइज़ दिया जाता है। केवल ड्राइंग है, एस्से है, वो बाद में भेजा जाता है, उसके बाद में ही उसका प्राइज़ दिया जाता है। रंगोली कंपटीशन, क्योंकि बाद में जो निरीक्षण करने को जो आते हैं वो बाद में आके देखते हैं, इस कारण उसका प्राइजेस बाद में दिया जाता है। 38 इवेंट्स आर देयर। 38 इवेंट्स में जूनियर केजी से लेके 12th स्टैंडर्ड तक है। इंग्लिश, हिंदी, मराठी, संस्कृत सभी लैंग्वेज भी है। 20 वर्ष कुठलाही ब्रेक न देता सातत्यानं आंतर स्कूल कॉम्पिटिशन या शाळेने ही निगा राखलेली आहे। विशेष म्हणजे मुंबईच्या बाहेर नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे अनेक परिसरातल्या शाळा यामध्ये सहभागी होतात। अनेक गरीब शाळा आहेत, त्या मुलांना एंट्री फी देणं परवडत नाही। माताजींचं एक धोरण आहे की गरीब मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचं टॅलेंटवर प्रकाश टाकला पाहिजे, म्हणून अशा लोकांसाठी विशेषतः विनामूल्य ह्या सर्व स्पर्धा भरवण्यात येतात। या वर्षापासून सूर्याचा पहिला किरण बालनिकेतनच्या पायावर पडला, कारण श्री तारामा यांचा 80वा वाढदिवस सहस्र चंद्र दर्शन समारंभ आम्ही आता सुरू करीत आहोत। त्यांच्या आशीर्वादानं हे सगळे कार्यक्रम शतायुषी भव झालेले आहेत। शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात भव्य आरोग्य शिबिर, संपूर्ण आरोग्य तपासणी, मोफत चष्मे वाटप, अल्पदरात श्रवण यंत्र वाटप, महिलांची कर्करोग तपासणी। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष असद चाऊस यांनी दिली। येत्या 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस आहे। त्या अनुषंगाने दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती पक्ष कार्यालय, तुळजाभवानी मंदिराजवळ गणेशवाडी पाचपाकडी येथे हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मा वाटप, अल्पदरात श्रवण यंत्र वाटप, महिलांकरता कर्करोग निदान चाचणी, मधुमेह, कॅल्शियम, मणक्यांचे आजार, हृदयरोग तपासणी, रक्तदाब व ECG तपासणी तसंच रक्तदान शिबिर आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत। या शिबिरात काही आजारांवरील औषधांचे मोफत वाटपही करण्यात येणार आहे, असे असद चाऊस यांनी सांगितले। पत्रकारांसाठी ही विशेष तपासणी। दिवसरात्र बातमीदारी करीत असताना स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यात अनेक पत्रकार हयगय करीत असतात। मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे अनेकांना कर्णदोष होण्याची शक्यता असते। शिवाय नेत्रविकार, रक्तदाब या व्याधी जडल्या जाऊ शकतात। त्यासाठी या शिबिरांमध्ये पत्रकारांची ही विशेष तपासणी करण्यात येणार आहे, असेही असद चाऊस यांनी सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस मान्य जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असं आरोग्य शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे कार्यालय पाचपाखाडी येथे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आरोग्य शिबिर चालणार आहे। या आरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारचे जनरल बॉडी चेकअप पासून केसापासून नखापर्यंत सर्व चेकिंग इथे आम्ही आयोजित केले आहे। विशेष करून त्या ठिकाणी आपण बघितलं आहे की आज आपण मोबाईलवर बोलत असताना आपले डोळे, कान, नाक ह्या सगळ्या गोष्टीवर जो इफेक्ट होतो, यासाठी आम्ही या सर्व तपासणी फ्री ऑफ इथे ठेवलेल्या आहेत। तसेच महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर जो आज हा प्रमाण एवढा वाढला आहे की प्रत्येक 4 मिनिटाला 2% लोकांना हा कॅन्सर होतो, ती मेमोग्राफी मशीन सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेली आहे। ती तपासणी आम्ही फ्री ऑफ चार्ज मध्ये करत आहोत या ठिकाणी। तर सर्व ठाणेकरांना आणि खास करून जे पत्रकार ही सगळी धावपळ करत असताना स्वतःसाठी लक्ष न देता त्यांची सुद्धा ही धावपळीत गोष्ट राहून जाते, तर खास करून पत्रकारांचा सुद्धा आम्ही एक वेगळी अशी तपासणी या ठिकाणी करणार आहोत। तर सर्व ठाणेकरांना, सर्व कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना माझी विनंती आहे का ह्या आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्या। कारसेवक मकरंद मोळे यांचा सन्मान।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, माजी सरकार्यवाह, ज्येष्ठ प्रचारक भैयाजी जोशी यांच्या हस्ते 1992 साली अयोध्येत कारसेवेत सहभागी झालेल्या तसेच श्रीराम मंदिर निर्माण निमित्त झालेल्या पुस्तक प्रकल्प समितीचे सदस्य मकरंद मुळे यांचा सत्कार करण्यात आला. राम मंदिर अयोध्येचे केंद्र विश्व चैतन्याचे या मोरया प्रकाशनातर्फे प्रकाशित प्रकाश बापट लिखित पुस्तकाचे प्रकाशन भैयाजी जोशी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात पत्रकार, पु ल देशपांडे कला अकादमी प्रभादेवीचे सदस्य, दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे कार्यवाह, राष्ट्रीय मतदाता मंच सदस्य मकरंद मुळे यांनी महाविद्यालयीन जीवनात श्रीराम मंदिर मुक्ती अभियानात सक्रिय योगदान दिले होते. 1990 साली झालेल्या पहिल्या कारसेवेला मकरंद मुळे यांना स्थानिक पोलिसांनी अयोध्या येथे जाण्यासाठी मज्जाव केला होता. 1992च्या दुसऱ्या कारसेवेसाठी मकरंद मुळे सहभागी झाले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मकरंद मुळे हे भिवंडी तालुक्यातील 13 गावात श्रीराम मंदिर मुक्ती अभियानाच्या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नियमितपणे जात होते. श्रीराम जन्मभूमी मुक्ती या राष्ट्रीय अभियानाची अभ्यासपूर्ण मांडणी करून त्यांची वैचारिक पैलूची माहिती व्याख्यानाच्या माध्यमातून मकरंद मुळे देत असत.